मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांचे निकाल नुकतेच जाहीर झाले। या निकालांमध्ये मतदारांनी भाजपाच्या बाजूने भरभरून कौल दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता ईव्हीएम मशीनच्या घोळाचा वाद समोर आलाय। मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक करू लागलेत। युवा स्वाभिमानाचे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रात फेरमतदानाची मागणी केली आहे। आज इलेक्शन आयोगाकडे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आम्ही तक्रार दिलेली आहे, कारण की आज ज्या पद्धतीनं 7 जागा बीजेपीच्या होत्या त्या 45 जागा झाल्या आणि जे आम्ही वारंवार वर्ष जे काम करताय, जमिनीवर काम करताय, जनतेमध्ये वावरत आहे, जनतेचे विकास कामं केलेली आहे, त्या लोकांना थांबावं लागलं आणि हवेमध्ये मशीनचा काय घोटाळा झाला, मशीनच्या कशा पद्धतीने दुरुपयोग करण्यात आला आणि एक चुकीचे लोक ज्यांनी कधी एक गल्ली फिरले नाही, कधी तो लोकांच्या संपर्कात राहिले नाही, कुठलं विकास काम केलं नाही, असे लोक 45 लोक जिथे निवडून गेले, हे मोठ्या अर्थानं हा लोकशाहीचा मोठा घात झालेला आहे। रवी राणा यांच्यासह मुंबईतील अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला मुंबईत फेरमतदान व्हावं यासाठी पत्र दिलंय। जे मतदान केलेलं आहे ते आपले आपले उमेदवार आहेत त्यांना गेलं नसून बीजेपीला ईव्हीएम घोटाळ्यातर्फे ईव्हीएम मशिनीमध्ये गडबडी करून ते सर्वचे सर्व जे वोट आहेत ते सर्व बीजेपीला गेलेले आहेत। म्हणून आम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेडतर्फे ह्या ईव्हीएम मशीनचा आणि बीजेपी सरकारचा घोटाळा करून पूर्ण महाराष्ट्रात नगरसेवक यांनी आणलेले आहेत, महापौर आणलेले आहेत, आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। आमच्या वाडामध्ये जे काय बीजेपी सरकारने आज जे काय आमच्या मशिनीमध्ये जे काय घोटाळे केलेले आहेत त्या मशिनीची परिपूर्ण पडताळणी होय असं आम्हाला त्यांनी जबाब द्यावा। तर आम्हाला असं वाटतं का असं झालेलंच आहे। ईव्हीएम मशीनमध्ये खूप मोठं प्रमाणे घोटाळा झालेला आहे। आम्ही एवढी कष्ट करून आमचे मतदार जे सर्व आम्हाला मतं टाकून तरी आम्ही दुसऱ्या नंबरला आलेलो आहे। एकीकडे मुंबईतील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत, त्यातच आता ईव्हीएम मशीनच्या घोळाचा आरोप, त्यामुळे निवडणूक आयोग आता याची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई लाईव्ह।